नमस्कार शेतकरी बांधवांनो, एमटे ऑल टीव्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। खरीप 2023 मध्ये झालेल्या पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा देखील बसल्या होत्या। खरीप पीक विमा सोयाबीन व कापूस या पिकांसाठी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी 100% पीक विमा मंजूर केला होता। त्यापैकी 25% अग्रिम शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली होती। मात्र विधानसभा निवडणुका लागल्यामुळे 75% पीक विमा वाटप लांबणीवर पडलं होतं। मात्र काल झालेल्या 5 पीक विमा कंपन्यांसोबत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची बैठक झाली। त्या बैठकीत 75% वाटपाचे आदेश दिले होते। त्याच अनुषंगाने आज शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा रक्कम प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे। यात जर पाहिलं तर गडचिरोली, हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, नागपूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, वर्धा, यवतमाळ, सिंधुदुर्ग, अकोला, पुणे या जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सध्या तरी रक्कम प्राप्त होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट्स करा। धन्यवाद।